सगळ्या चॅनलवाल्या समोर सांगतो, आज शिवसाहेब इथे तर त्याच्यावर काळीशाही टाकलं. आम्ही काळीशाही इतक्या रागाने आम्ही चालतोय. अशा हरामखोर ऐकतो आम्ही आतापर्यंत पाहिलं नाही. आम्ही काय पागल आहे का इथं वेळोवेळी यायला जायला निवेदन हे करायला? त्याच्यावर आमच्या निवेदनची यांनी दखल घेतली नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल. जालना शहरात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जालना महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा दरम्यान महापालिका आयुक्त यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना भेट न दिल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले व एक मतिमंद इस्मास धरून त्यांच्या हातात निवेदन देऊन महापालिका आयुक्त यांच्या बंद दालनावर शाईफेक केली. संपूर्ण माहिती अशी की जालना शहरातील विविध प्रभागातील सामाजिक समस्या, रोड, नाली, पाणी, दिवे तसेच जालना शहरातील घरकुल योजनेसाठी नागरिकांकडून आधार कार्ड जमा करण्यात आले होते. त्या घरकुल योजनेचे काय झाले असे निवेदन देण्याकरता सदरील मोर्चा काढण्यात आला होता. सदरील मोर्चा जालना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष रवी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल रत्नपारखे, बाळू काळे, विलास तिकंडे, आर पाटोले व इतर पदाधिकारी यांनी काढला होता. महापालिका आयुक्तांच्या कार्यालयावर शाईफेक केल्याच्या कारणाने कदीम जालना पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सदरील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी अमोल खरगे, जालना. खांडेकर साहेब तोंडावर फेकत होती. त्याला 2 दिवस अगोदर आम्ही हाती पाडलं होतं की आमचं पत्र